कधी येणार ही म्हणली होती 5 मिनिटात येते. हा आई वाटतं बहुतेक. हा ये की. अरे ये बस पाणी आणते तुला. हा काय कधी आलीस तू? मी मग अशी आली ग. 5-10 मिनिटं झाली. हो. उन्हाचा त्रास होईल नाही. अहो ऊन खूप तुला काही सरबत वगैरे खायला वगैरे करू? कर नंतर आता जरा पाणी फक्त पिते. कधी झाला प्रवास? मस्त झाला. जरा उन्हाळ्यामध्ये होते ग त्रास होतो. आणि काय म्हणतेस बरी आहेस? बरे. जरा आत येते का काम आहे तुझ्याकडे? होय का? चल चल. काय चाललंय यांचं काय कळना. मी आल्यानंतर मला पाणी पण विचारलं नाही अनितानं, बोलली नाही माझ्याशी नीट. आणि ह्या दोघी आपल्या पण आत गेल्यात, मला विचारलं पण नाही. मला तर काहीच कळना. थांबू का नको, काय करू? ह्या अशा का वागतात माझ्याशी? अशाच करतात मी जवळ आहे म्हणून. मला माहिती आहे माझी अजिबात किंमत नाही माहेरी माझ्या. ठीक आहे सारिका, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. अगं तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून आम्ही आल्यापासून तुझ्याशी काहीच बोललो नाही. तुला जरा वाईट वाटलं असेल कारण आम्हीच ते ठरवून केलेलं. आमचं प्लॅनिंग चाललेलं ग. बघ की कसं आहे. तुला आवडलं का बघ मोबाईल? आय्या मी उगीचच ह्यांच्याबद्दल चुकीचा विचार करत होते. काय पण मी पण विचित्रच आहे. मी तर आपल्या बहिणींबद्दल असं कोण विचार करते का? माझ्या बहिणीने किती प्रेमाने माझ्यासाठी वस्तू आणली. तुझा अगं परवा नाव हे म्हणली होती ना, मग हिला म्हटलं तिचा खराब झालाय का, आपण तेच घेऊया. खराब झालाय ना तुझा फोन? किती तुला आवडलं? हो फार आवडलं. थँक्यू बरं का ग. किती सुंदर. सॉरी म्हटलं तुला, आम्ही सगळं ठरवूनच केलं. किती माझ्या छान बहिणी थँक्यू थँक्यू सो मच. आणि संध्याकाळी आणि सरप्राईज आहे. संध्याकाळी अजून एक